शशिकांत सुतार यांनी अर्धवट घरासाठी दिली आर्थिक मदत। आई वडिलांविना वाढणाऱ्या नंदिनीचा शिक्षण खर्चही घेतला दत्तक। शाळेबाहेरील गुरु शिष्य नात्याचा समाजासमोर आदर्श। चंदगड तालुक्यातील सुरुते येथील विद्यामंदिरात कार्यरत असलेले आदर्श शिक्षक शशिकांत सुतार यांनी एका विद्यार्थिनीच्या अर्धवट घरासाठी आर्थिक मदत करत माणुसकीचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवलाय। इयत्ता 8वी मध्ये शिकणारी नंदिनी नाईक ही मुलगी आईवडिलांच्या निधनानंतर आजोबांसोबत राहते। घरकुल योजनेतून घर मिळालं असलं तरी त्याला खिडक्या दरवाजे बसवण्याइतपत आर्थिक क्षमता नसल्यानं अडचण निर्माण झाली होती। या परिस्थितीत शिक्षक शशिकांत सुतार यांनी पुढाकार घेत 11,000 रुपयांची मदत करत घराचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली। यासोबतच 3री पासून आजपर्यंत नंदिनीचा शिक्षण आणि गणवेशाचा खर्चही स्वतःच्या खिशातून करत असून या मुलीला त्यांनी दत्तक घेतल्यासारखं जिव्हाळ्यानं शिक्षण दिलंय। या भावनिक आणि सामाजिक उपक्रमाचं तुडये परिसरात विशेष कौतुक होत असून आदर्श गुरुशिष्य नात्याची ही जगावेगळी कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी ठरली आहे। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरमू आपटेकर, परशुराम कांबळे, किरण कांबळे यांच्या उपस्थितीत नंदिनी आणि तिच्या आजोबांना धनादेश सुपूर्द करण्यात आला। शशिकांत सुतार यांच्यावर परिसरात कौतुकाचा वर्षाव होतोय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।